नमस्कार. स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स पार्ट 2 जॉमेट्री भूमिती त्याचा आपला गणित भाग 2 चा थर्ड चॅप्टर सर्कल म्हणजेच वर्तुळ हा आपला चालू आहे. या चॅप्टर मध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं सर्कल्स पासिंग थ्रू वन पॉइंट, टू डिस्टिंक्ट पॉइंट्स, थ्री डिस्टिंक्ट पॉइंट्स विच आर नॉन कोलिनियर अँड कोलिनियर. हा भाग आपण पाहिला होता. त्याच्या पुढचा भाग जो आहे तो आपल्याला आज पाहायचा आहे सेकंड अँड टँजंट. छेदिका आणि स्पर्शिका कुणाला म्हणतात, त्याच्या डेफिनेशन्स काय आहेत आणि त्यांचे गुणधर्म प्रॉपर्टी काय आहेत हे आपल्याला आज पाहायचं आहे. तर बघू आपण या ठिकाणी. मग तर त्यातले पहिलं सेकंड अँड टँजंट नीट समजावून घ्या. एक एक फिगर काढून प्रत्येकाचं मी या ठिकाणी फरकाच्या स्वरूपात या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत आहे. समजावून घेण्याचा व्यवस्थित प्रयत्न करा. या ठिकाणी मी एक सर्कल घेतलेला आहे. काय घेतलंय? सर्कल. हे जे सर्कल आहे या सर्कल विथ सेंटर ए आहे आणि ही लाईन आहे लाईन एल. सर्कल आणि ही लाईन एल ह्या दोघांमध्ये कॉमन असं काय दिसतंय का रे तुम्हाला? कॉमन काही पॉइंट आहेत का? नाही. या ठिकाणी काहीही कॉमन नाही. म्हणजे त्या ठिकाणी काय लिहिणार? इन फिगर नॉट अ सिंगल पॉइंट इज कॉमन इन लाईन एल अँड सर्कल विथ सेंटर ए. म्हणजे सर्कल आणि लाईन एल यामध्ये एकही बिंदू कॉमन म्हणजे सामायिक नाही. दुसरी फिगर काढतो मी. हे काढली. या ठिकाणी सुद्धा मी सर्कलच काढलेला आहे आणि एक लाईन एम काढलेली आहे. हे सर्कल विथ सेंटर बी आहे आणि लाईन एम आहे. पण ही सर्कल आणि ही लाईन या दोघांमध्ये पी हा एकमेव ओनली वन पॉइंट पी इज काय आहे? कॉमन पॉइंट. पी हा बिंदू कसा आहे? सामायिक बिंदू आहे. लिहितो मी या ठिकाणी. इन द फिगर पॉइंट पी इज कॉमन टू बोथ लाईन एम अँड सर्कल विथ सेंटर बी. म्हणजे ही लाईन एम आणि बी केंद्र असणारे वर्तुळ ह्या दोघांना पी हा सामायिक बिंदू आहे. पी हा काय आहे? सामायिक बिंदू आहे. तर मग अशा वेळेस या लाईन एम ला या बी सेंटर असणाऱ्या सर्कलच्या संबंधात काय म्हणतात? तर या ठिकाणी हियर लाईन एम इज कॉल्ड अ टँजंट. त्यावेळेस लाईन एम ला काय म्हणतात? टँजंट असं म्हणतात. कुणाची? ऑफ दी सर्कल. ह्या सर्कलची टँजंट असे म्हणतात. अँड हा पॉइंट पी इज कॉल्ड द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. पी ला काय म्हणतात? पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असे म्हणतात. पण कधी रे? हे सर्कल आणि ही लाईन ह्या दोघांमध्ये एक आणि एकच बिंदू सामायिक असेल तर त्या लाईनला, त्या रेषेला, त्या वर्तुळाची काय म्हणतात? स्पर्शिका. टँजंट म्हणजे स्पर्शिका असे म्हणतात. आणि पी ला काय म्हणतात? पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे स्पर्श बिंदू असं म्हटलं जातं. पहिल्या फिगर मध्ये पाहिलं होतं कॉमन काय होतं का? काहीच नाही. म्हणून या ठिकाणी स्पर्शिका किंवा टँजंट होती का? नाही. पण याच्यामध्ये हा पी हा एकमेव बिंदू सामायिक आहे दोघांना कॉमन. म्हणून लाईन एम ही काय आहे? टँजंट आहे किंवा स्पर्शिका आहे आणि पी हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे स्पर्श बिंदू आहे. आणखी एक फिगर काढू. या ठिकाणी सुद्धा सर्कल विथ सेंटर सी घेतलेला आहे आणि लाईन एल
या लाईन एन ही एक लाईन घेतली. या ठिकाणी पाहिलं तर लाईन एन आणि सर्कल यामध्ये कॉमन काय पॉइंट दिसतात का? दिसतात. क्यू आणि आर हे पॉइंट कसे आहेत? कॉमन पॉइंट आहे. लिहू आपण इन द फिगर 2 points Q and R are common to both line N and circle with center C. या ठिकाणी हे C केंद्र असणारं वर्तुळ आणि N ही रेषा या दोघांमध्ये Q आणि R हे दोन भिन्न बिंदू आहेत आणि ते कसे आहेत? छेदन बिंदू आहेत. कसले आहेत? छेदन. हे या ठिकाणी दोन भिन्न बिंदूमध्ये हे कॉमन पॉइंट सामायिक बिंदू. त्यालाच काय म्हणतो आपण? हिअर लाईन एन इज कॉल्ड सेकंड ऑफ दी सर्कल. त्यावेळेस या लाईन एन ला काय म्हणतात? सेकंड असे म्हणतात. अँड पॉइंट क्यू अँड पॉइंट आर आर कॉल्ड इंटरसेक्टिंग पॉइंट्स. काय म्हणतात त्यांना? इंटरसेक्टिंग पॉइंट्स. लक्षात? म्हणजे लाईन एन ही काय झाली? सेकंड झाली आणि क्यू आणि आर हे जे कॉमन पॉइंट आहेत त्या पॉइंटना म्हणतात इंटरसेक्टिंग पॉइंट्स असे म्हणतात. म्हणजे मराठीमध्ये हा जे वर्तुळ आहे सी केंद्र असणाऱ्या वर्तुळाला रेषा एन ही क्यू आणि आर या दोन भिन्न बिंदूमध्ये, हे दोन भिन्न बिंदू कसे आहेत त्याचे? सर्कल आणि रेषेचे कॉमन म्हणजे सामायिक आहे. अशा वेळेस रेषा एन ला या वर्तुळाची काय म्हणतात? छेदिका असे म्हणतात. आणि क्यू आणि आर या बिंदूंना छेदन बिंदू असे म्हणतात. समजतं? तिन्ही फिगर मध्ये फरक बघा. या ठिकाणी एकही पॉइंट कॉमन नव्हता, त्यामुळे ही रेषा एल किंवा लाईन एन ही या सर्कलची टँजंट पण नाही आणि सेकंड पण नाही, म्हणजे स्पर्शिका पण नाही आणि छेदिका पण नाही. या ठिकाणी एक आणि एकच बिंदू कॉमन आहे, फक्त एकच बिंदू सामायिक आहे. मग अशा वेळेस ही रेषा या वर्तुळाची काय असते? स्पर्शिका असते, टँजंट असते. या ठिकाणी दोन बिंदू हे काय असतात? कॉमन असतात. म्हणून ही रेषा या वर्तुळाची काय असते? सेकंड असते. काय असते? सेकंड. या ठिकाणी हे क्यू आणि आर बिंदूंना काय म्हणतात? इंटरसेक्टिंग पॉइंट्स असं म्हणतात, म्हणजे छेदन बिंदू असे म्हणतात. या ठिकाणी या फिगर मध्ये पी बिंदूला काय म्हणतात? पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतात किंवा त्याला स्पर्श बिंदू असे म्हणतात. याच्यामध्ये आहे का स्पर्श बिंदू? पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट? नाही. यामध्ये इंटरसेक्टिंग पॉइंट आहेत का? नाही. तर अशा प्रकारे या ठिकाणी सेकंड कोणाला म्हणतात ते आपण पाहिले आणि टँजंट कोणाला म्हणतात हेही पाहिले. तिन्ही फिगर मधला फरक बघा. एकाच पॉइंट मध्ये या ठिकाणी काय करते? टच करते. काय करते? कॉमन पॉइंट एकच आहे, म्हणून याला काय म्हणतात? टँजंट. दोन भिन्न बिंदू हे कॉमन पॉइंट आहेत, म्हणून याला काय म्हणतात? सेकंड. यात एक पण नाही, म्हणून सेकंड पण नाही आणि टँजंट पण नाही. तर पुढचा भाग बघू आपण. टँजंट थेरम. थेरम बघा, स्टेटमेंट काय? अ टँजंट at any point of a circle is perpendicular to the radius at the point of contact. बघा, टँजंट. टँजंट कोणाला म्हणतात ते आत्ताच आपण पाहिलेलं आहे. ती जी टँजंट आहे ती टँजंट सर्कलला एकाच पॉइंट मध्ये कुठतरी काय करत असते? टँजंट असते, म्हणजे एकच त्याचा काय असतो? पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो. पॉइंट इज सर्कल इज परपेंडिक्युलर. ती काय असते? परपेंडिक्युलर. कोणाशी? टू द रेडियस. ते जे सर्कल आहे त्या रेडियसला परपेंडिक्युलर असते, पण कुठं? ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे जो टँजंटचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जो स्पर्शबिंदू आहे त्या स्पर्शबिंदूशी ती रेडियस आणि हे टँजंट एकमेकींना काय असतात?
परपेंडिक्युलर म्हणजे लंब असतात. नीट समजावून घ्या. याचा वापर आपल्याला उदाहरण सोडवताना जास्त होणार आहे. याचा आपण थेरम हे प्रूव्ह नाही करणार आपण या ठिकाणी, परंतु अधिक माहितीसाठी म्हणून तुम्हाला पुस्तकामध्ये तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हे प्रूव्ह करून दाखवलेलं आहे, पाहायला हरकत नाही. परंतु मी या ठिकाणी प्रूफ घेणार नाही, सिद्ध करणार नाही. तर या ठिकाणी टँजंट जे आहे की टँजंट त्या सर्कलच्या रेडियसला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये काय असते, म्हणजे स्पर्शबिंदूमध्ये लंब असते, म्हणजे परपेंडिक्युलर असते. फिगर काढून बघू आपण. या ठिकाणी हे सर्कल आहे विथ सेंटर ओ. ओ केंद्र असणार हे एक वर्तुळ आहे आणि ही टँजंट आहे लाईन एल. ए हा काय आहे, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. ओ ए काय असेल, मग रेडियस असेल. ओ इज द सेंटर and A is the point on the circle. Therefore, segment OA is radius असेल. म्हणजे A या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये हे लाईन एल ही OA ला काय असते, परपेंडिक्युलर असते, हे लक्षात ठेवा. असतेच. या ठिकाणी मी लिहितो, काय दिसतंय आम्हाला, लाईन एल इज अ टँजंट. ही टँजंट आहे टू द सर्कल विथ सेंटर O at point of contact A. बरोबर आहे. पुढं टू प्रूव्ह, तर आम्हाला प्रूव्ह काय करायचे, ही लाईन एल ओ ए ला काय आहे, परपेंडिक्युलर. लाईन एल परपेंडिक्युलर ओ ए काय आहे, रेडियस आहे. हे रेडियस आणि टँजंट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये काय असते, परपेंडिक्युलर टू ईच अदर, एकमेकींना त्या लंब असतात. पुढचा भाग महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. याचा वापर करून आपल्याला पुढे एक्झाम्पल सोडवायचे आहे. एक्झाम्पल मध्ये प्रत्येक एक्झाम्पल मध्ये याचा वापर जवळजवळ होतो. पुढचा पाठ, कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. आत्ता जो थेरम पाहिला त्याचा कॉन्व्हर्स, त्याचा व्यत्यास. आत्ताच्या थेरम मध्ये काय पाहिलं होतं आपण, टँजंट आहे हे माहिती होतं आणि रेडियस आणि टँजंट ह्या परपेंडिक्युलर असतात असं दाखवलं होतं. इथं उलट आहे. रेडियस आणि एक लाईन आहे ती परपेंडिक्युलर आहे ही माहिती आहे आपल्याला. तर या ठिकाणी ती काय असते, टँजंट असते, हे आम्हाला या ठिकाणी दाखवायचं. म्हणजे या ठिकाणी हे एक सर्कल आहे, हे काय आहे, सर्कल विथ सेंटर ओ. पुढं या ठिकाणी ही एक लाईन एल, ही काय आहे, लाईन एल ही एक लाईन आहे, ती या ओ ए ला ए पॉइंट मध्ये काय आहे, परपेंडिक्युलर आहे ही माहिती आहे मला. तर अशा वेळेस सांगायचं, ही लाईन एल ही जर या ठिकाणी ओ ए ला परपेंडिक्युलर असेल तर लाईन एल ही काय असते, टँजंट असते. लिहू आपण, ओ इज द सेंटर ऑफ सर्कल and OA is a radius. OA काय आहे, रेडियस. आणि लाईन L परपेंडिक्युलर OA at A. ही लाईन L OA ला परपेंडिक्युलर आहे, माहिती आहे. तर आपण काय सांगणार मग, लाईन L is a tangent to the circle. तर लाईन L ही त्या सर्कलची काय असते, टँजंट असते. हे आपण या ठिकाणी प्रूव्ह करायचे. परंतु या ठिकाणी मी त्याचं प्रूफ पाहणार नाही. महत्वाचे जे थेरम आहेत त्याचे काही थेरमचे प्रूफ आपण पुढे पाहणार आहोत. तर हे सुद्धा प्रूफ तुम्ही घरी नीट अभ्यासा पहा. पुढचा पाठ बघा, टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट सेगमेंट थेरम हा प्रूफ, याचं प्रूफ मात्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत. थेरम आपण प्रूव्ह करणार आहे त्या ठिकाणी, महत्वाचं. सेगमेंट टँजंट सेगमेंट थेरम याचं स्टेटमेंट काय आहे पहा. स्टेटमेंट असं आहे, टँजंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम ऑन एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळास काढलेले स्पर्शिका खंड सेगमेंट म्हणजे टँजंट सेगमेंट. टँजंट म्हणजे स्पर्शिका आणि टँजंट सेगमेंट म्हणजे स्पर्शिका खंड. लक्षात ठेवा.
तर ते कसे असतात, कॉन्ग्रुएंट. स्पर्शिका कॉन्ग्रुएंट दाखवता येत नसतात, शेवटी लाईन आहेत त्या. पण टँजंट सेगमेंट म्हणजे काय असतात, ते स्पर्शिका खंड असतात, ते एक सेगमेंटच असतात रेषाखंडासारख्या, म्हणून त्या ठिकाणी त्या कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो आपण. म्हणून टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम ऑन एक्सटर्नल पॉइंट, म्हणजे वर्तुळ आहे, त्या वर्तुळाच्या बाह्य बिंदू आहे एक, त्याच्यातून काढलेले किती काढता येतात, 2 काढता येतात, त्या काय असतात, कॉन्ग्रुएंट. बघू या ठिकाणी फिगर काढू. दिस इज अ सर्कल विथ सेंटर ए. डी इज द एक्सटर्नल पॉइंट. डी हा वर्तुळाच्या बाहेरील बिंदू आहे. तिथून त्या ठिकाणी डीपी आणि डीक्यू हे 2 टँजंट काढले आहेत. डीपी आणि डीक्यू या टँजंट काढले. गिवन लिहू आपण. अ सर्कल विथ सेंटर ए. Line DP and line DQ are tangent to the circle at point P and Q. म्हणजे DP ही P मध्ये आणि DQ ही Q मध्ये काय करते, tangent to the circle at point P and Q respectively म्हटले, अनुक्रमे P आणि Q बिंदूमध्ये काय करते, tangent आहे, म्हणजे ते पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे थोडक्यात. तर आम्हाला या ठिकाणी मग प्रूव्ह करायचे, काय प्रूव्ह करायचे, हे जे टँजंट सेगमेंट आहे, टँजंट म्हटलं मी डीपी, टँजंट डीक्यू, म्हणजे ह्या लाईन झाल्या, पण टँजंट सेगमेंट म्हणजे कोणती, डीपी एवढाच पार्ट, डीपी कॉन्ग्रुएंट डीक्यू, हे आम्हाला प्रूव्ह करायचे. म्हणून टू प्रूव्ह सेगमेंट डीपी कॉन्ग्रुएंट सेगमेंट डीक्यू, हे आम्हाला प्रूव्ह करायचे. हे प्रूव्ह करण्यासाठी या फिगर मध्ये मी थोडस कन्स्ट्रक्शन करतो. हा एपी, एक्यू आणि एडी हे जोडतो. काय काय, ड्रॉ सेगमेंट एपी, सेगमेंट एक्यू आणि सेगमेंट एडी जोडू आपण. बघा ते ठिकाणी जोडले झालं. त्यानंतर प्रूफ. प्रूफ मध्ये आपण काय करू, 2 ट्रायंगल दिसतात मला या ठिकाणी, एपीडी आणि AQD, हे 2 ट्रायंगल कन्सिडर करू आपण. म्हणजे या ठिकाणी इन ट्रायंगल PAD अँड ट्रायंगल QAD, APD म्हणा किंवा PAD म्हणा किंवा DPA म्हणलं तरी चालतं. इन ट्रायंगल PAD अँड ट्रायंगल QAD, या 2 ट्रायंगल मध्ये बघा, अँगल APD आणि अँगल AQD कसे आहेत रे, प्रत्येकी 90. का दिले का आपल्याला इथं परपेंडिक्युलर म्हणून सांगितलंय का, नाही. पण आत्ताच आपण एक टँजंट थेरम पाहिलेला आहे. पहिला थेरम कोणता पाहिलाय, जर या ठिकाणी ही टँजंट असेल आणि ही रेडियस असेल, तर रेडियस ही टँजंटला या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये म्हणजे स्पर्श बिंदू मध्ये काय असते, परपेंडिक्युलर असते, असं आपण थेरम पाहिलं. परपेंडिक्युलर आहे म्हणजे त्याचं मेजरमेंट किती, 90 डिग्री. म्हणून या ठिकाणी लिहिलंय आपण, हा अँगल 90, हा अँगल 90, कारण टँजंट थेरम. पुढं सेगमेंट PA आणि सेगमेंट QA हे दोघी कॉन्ग्रुएंट असतील. कशाहून रे, PA ही काय, या सर्कलची रेडियस आहे, QA ही काय, त्याच सर्कलची रेडियस आहे. मग एकाच सर्कलच्या रेडियस कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून या ठिकाणी सेगमेंट PA कॉन्ग्रुएंट सेगमेंट QA रेडियाय ऑफ सेम सर्कल, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, म्हणून PA आणि QA या एकरूप आहे. थर्ड नंबरचं स्टेटमेंट, ही एडी सेगमेंट बघा दोन्ही ट्रायंगलला कॉमन आहे का, एडी आहे का कॉमन, म्हणजे ही सेगमेंट दोन्ही ट्रायंगलला कॉमन आहे, म्हणून सेगमेंट एडी कॉन्ग्रुएंट सेगमेंट एडी, कारण काय, कॉमन आहे. बघा ही एवढ्या माहितीवरून आम्हाला ह्या 2 ट्रायंगल बद्दल काय लिहिता येईल. हे 2 ट्रायंगल कसले आहेत रे, एपीडी आणि AQD 90 डिग्री आहे, म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल कसे आहेत, राईट अँगल्ड ट्रायंगल, काटकोन त्रिकोण आहेत हे दोन्ही, बरोबर. हे 2 ट्रायंगल जर राईट अँगल ट्रायंगल असतील तर त्यांच्या या ठिकाणी
ही एडी काय आहे, मग इथं ह्या राईट अँगल त्याची अपोजिट साइड म्हणून काय झाला, हायपोटेनस. याचा सुद्धा तो हायपोटेनस. दोन्ही ट्रायंगलचा एडी हा हायपोटेनस आहे, तो काय आहे, कॉन्ग्रुएंट आहे. आणि पहिल्या ट्रायंगलची एक साइड पी आहे, दुसऱ्या ट्रायंगल साइड क्यू आहे, या सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत. आपण दाखवले इथे रेडिया सेम सर्कल. म्हणजे हे दोन राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनस कॉन्ग्रुएंट आहे, एक एक साइड करस्पॉन्डिंग साइड एक एक कॉन्ग्रुएंट आहे, म्हणून हे दोन ट्रायंगल काय झाले, कॉन्ग्रुएंट असतील. कारण 9th स्टँडर्डला पाहिले हायपोटेनस साइड टेस्ट, कर्ण भुजा प्रमेय. कर्ण एकरूप आहे, एक एक साइड एकरूप आहे, म्हणून कर्ण भुजा प्रमेयावरून हे दोन त्रिकोण एकरूप होतात. एक एक हायपोटेनस कॉन्ग्रुएंट आहेत, एक एक करस्पॉन्डिंग साइड कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणून या ठिकाणी हे दोन ट्रायंगल काय झाले, कॉन्ग्रुएंट. कारण हायपोटेनस साइड टेस्ट घेऊ आपण. देअरफॉर ट्रायंगल PAD कॉन्ग्रुएंट ट्रायंगल QAD. कारण काय, हायपोटेनस साइड टेस्ट. मग हे दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात. मग याची घेऊ DP आणि ह्याची काय DQ. ते घेऊ सेगमेंट DP कॉन्ग्रुएंट सेगमेंट DQ, कारण करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल CSCT. समजते. आणि आम्हाला प्रूव्ह काय करायचं होतं बघा, सेगमेंट DP कॉन्ग्रुएंट सेगमेंट DQ. आता काय केलं, तेच आपण प्रूव्ह केलेलं आहे. अशा प्रकारे हे टँजंट सेगमेंट थेरम. परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या महत्वाचे जे प्रमेय आहेत आपले, त्या प्रमेयाच्या यादीमध्ये असणारा हा एक प्रमेय, हा एक थेरम आहे. तर या चॅप्टर मधला अतिशय महत्वाचा असणारा हा एक थेरम आपण पाहिलेला आहे. पुस्तकात तुमच्या पूर्ण सिद्धता दिलेली नाही, फिल इन द ब्लँकच्या स्वरूपात दिलेली आहे, म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस्ड अशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे. तर हा थेरम व्यवस्थित अभ्यासा, हा परीक्षेला विचारल्या जाणाऱ्या थेरमपैकी एक आहे. तर पुढचा भाग पाहू आपण.